अवकाळीचा फटका कसा बसतोय त्या संदर्भातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। नाशिक जिल्ह्यावर पुन्हा एकदा आसमानी संकट कोसळलं। बागलाण तालुक्यात झालेल्या गारपिटीमुळे आणि वादळी पावसामुळे संपूर्ण तालुक्याला झोडपलं। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला। धुळे जिल्ह्यातील साक्री आणि धुळे तालुक्यात अवकाळी पावसानं दाणादाण। अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचं नुकसान, कांदा, बाजरी, गहू, मका पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान। जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याचा अवकाळी पाऊस आणि गारपीट। अचानक आलेल्या पावसामुळे आणि गारपिटीनं पिकांचं मोठं नुकसान। जळगावच्या नशिराबादमध्ये गहू पिकाचं नुकसान। भंडाऱ्याच्या तिर्टीमध्ये पावसामुळे आंबा उत्पादक बागायतदार शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। आंब्याचा मोठ्या प्रमाणात सडा, शेतकरी हवालदिल। जालन्याच्या बदनापुरातील सोमठाणा गावात द्राक्ष बागांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका। वादळी वाऱ्यामुळे द्राक्षांचे घड पडले। द्राक्ष उत्पादक शेतकरी गणेश पवारांच्या जवळपास 3 एकर द्राक्ष बागेला फटका। नागपूरसह परिसरात रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी। नागपुरात वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे फळबागा आणि रबी पिकांना फटका। आजही हवामान विभागाकडून नागपुरात अवकाळी पावसाचा इशारा। बुलढाणा जिल्ह्यामध्ये रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस। जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी संकटात। तातडीनं पंचनामे करून देण्याची शेतकऱ्यांची मागणी। यवतमाळ जिल्ह्यात रात्री वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसाची हजेरी। गहू पीक भिजल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। लातूर शहरामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस। अशोक हॉटेल चौक भागातील झाड वाहनावरती कोसळलं। 2 मोटरसायकल आणि कारचं नुकसान। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही।